पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला झाला, ज्यामध्ये अनेक जण शहीद झाले. या हल्ल्यात महाराष्ट्रातील काही नागरिकही शहीद झाले. या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. मित्रहो, आमच्या देशातल्या राजकीय लोकांना सर्वसामान्य लोकांच्या हिताचं काम करण्यासाठी सद्बुद्धी मिळो, यासाठी मी तथागत भगवान बुद्ध आणि महात्मा बसवण्णा यांच्या चरणी त्रिवार अभिवादन करतो. वेद नाकारले, धर्मशास्त्र नाकारले, यज्ञ नाकारले, देवदेवता, पुरोहित, मंदिर व्यवस्था नाकारली, मूर्तीपूजा नाकारली, जाती व्यवस्था, स्त्री पुरुष भेद नाकारले. या सर्व नव्या समतावादी विचार व्यवहारासाठी इष्टलिंगाची नवी क्रांतिकारक कल्पना अस्तित्वात आणली. लिंगायत धर्माची स्थापना केली. त्यासाठी हुतात्म्य म्हणजे लैंगिक्य स्वीकारले. पण आजकाल त्यांचे अनुयायी हे सर्व सोयीस्करपणे बाजूला ठेवून त्यांचा आताचा व्यवहार आणि ते जी परंपरा मानतात याचा ताळमेळ कसा बसणार? बसवण्णा आणि शरणांचे विचार खरंच निरुपयोगी आहेत का, यावर आज आपण चर्चा करणार आहोत. मित्रहो, महात्मा बसवण्णाचे कार्य एका वाक्यात सांगायचे असेल तर असे आपण समजू: या जगातला सर्वात शेवटचा माणूस, कमजोर, वंचित असलेला माणूस, ज्या माणसाला कुठलाही न्याय मिळणार नाही, त्या माणसाला न्याय देण्याचं काम 12व्या शतकामध्ये कर्नाटकाच्या भूमीमध्ये महात्मा बसवण्णांनी केले आहे. संसारामध्ये राहून सुद्धा माणसाने संतासारखे जगता येते, याचे तत्वज्ञान महात्मा बसवण्णांनी सांगितले आहे. आपल्या समोर अनेक असे उदाहरण आहेत, जसे संत सावतामाळी, संत तुकाराम महाराज. अनेक संत आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेले आहेत. लोकांच्या हिताचे काम करत करत संत झाले. महामानवांनी आपल्या काळामध्ये आमच्यासाठी खूपच चांगले काम केलेले आहेत. आज आपणाला महामानवांच्या विचारावर देश चालवण्यासाठी काय केलं पाहिजे, हे आपण महात्मा बसवण्णाच्या जयंतीच्या निमित्ताने विचार केलं पाहिजे. मित्र, या देशातला सर्वोच्च उच्च पद म्हणजे राष्ट्रपतीपासून या देशातला शेवटचा माणूस आपापल्या ठिकाणी राहून प्रामाणिकपणानं काम करणं, हेच महामानवांच्या विचाराला अभिवादन होईल असं समजायचं. महामानवांच्या विचारानेच आपला राष्ट्र मजबूत होऊ शकतो. उदाहरणार्थ, आपल्या देशाचे 4 आधारस्तंभ म्हणजे पहिलं न्यायपालिका, कार्यकारी मंडळ, दुसरं अधिकारी वर्ग म्हणजे प्रशासन, आणि तिसरं प्रसार माध्यम, आणि चौथं विधिमंडळ, संसद, विधानसभा. हे लोकशाहीचे 4 स्तंभ आहेत. आता आपण समजूया, आमची न्यायपालिका सुप्रीम कोर्टापासून ते शेवटच्या कोर्टापर्यंत प्रामाणिकपणाने काम करीत असेल तर आपण समजायचं आपल्या देशातली न्याय व्यवस्था महामानवांच्या विचारावर चालत आहे. कारण आपल्या देशातला प्रत्येक महामानव या देशातल्या प्रत्येक माणसाला न्याय देण्याचं कार्य त्यांच्या विचारामधून व कृतीमधून दिलेले आहे. आता दुसरा आहे अधिकारी वर्ग म्हणजे प्रशासन. प्रशासन काम करणारी प्रत्येक व्यक्ती आपल्या ठिकाणी राहून प्रामाणिकपणाने काम करत असेल, जसे की प्राथमिक शाळेतला शिक्षक आणि विद्यालय महाविद्यालय मधील प्राध्यापक आपल्या विषयाचं सखोल ज्ञान संपादन करून विद्यार्थ्यांना ज्ञान देत असतील तर या देशातला प्रत्येक नागरिक जबाबदारीने वागेल. आणि पोलीस प्रशासन प्रामाणिकपणाने काम केले तर या देशातल्या प्रत्येक महिलांचं व नागरिकांचं, निसर्गांचं, प्राण्यांचं संरक्षण होईल. आमच्या महामानवांचं कार्य प्रत्येक नागरिकाला संरक्षण देणारं आहे. आणि तिसरा आहे
प्रसार माध्यम म्हणजे मीडिया. मित्रहो, प्रसार माध्यम म्हणजे मिरर, आरसा, समोर जसा आहे तसं दाखवणारा, समाजाची प्रतिमा दाखवणारा. कोणी चुकीचं काम करीत असेल तर चूक, आणि कोणी बरोबर काम करीत असेल तर बरोबर दाखवायचं काम मीडिया केलं पाहिजे. आपले महामानव आपणाला ज्ञान आणि शिक्षण यासाठीच घेण्यासाठी सांगतात, चूक आणि बरोबर यातलं फरक समजून घेण्यासाठी. मीडिया या देशातलं कमजोर आणि मुक्या माणसाची वाचा आहे, शब्द आहेत. आमचे महामानव सुद्धा ज्या माणसांना जीभ असून बोलता येत नव्हतं त्या माणसांना बोलाय शिकवलं. आपण कसं राहायचं हे जगायला शिकवलं. म्हणून आपल्या महामानवांना आपण मूकनायक असे म्हणतो. आणि चौथे आहे विधिमंडळ, संसद, विधानसभा. यामध्ये जाणारा प्रत्येक माणसाचा पहिला टप्पा असतो निवडणूक. या निवडणुकामध्ये या देशातला प्रत्येक नागरिक कुठल्याही स्वरूपात भेट न घेता पूर्ण प्रामाणिकपणाने आपल्या स्वच्छ भावनेतून आपल्या राष्ट्राच्या आणि आपल्या गावच्या आणि आपल्या गल्लीचा प्रतिनिधित्व करू शकतो असे वाटत असेल तेव्हाच त्या व्यक्तीला निवडून दिलं पाहिजे. जी व्यक्ती हे काम प्रामाणिकपणानं करत असेल, खरंच त्याला मात्र आपल्या महामानवांच्या जयंतीच्या दिवशी त्यांनी अभिवादन केलं पाहिजे ह्या कामाच्या स्वरूपामध्ये. कारण तुमच्या निर्णयामधून तुमचं आणि तुमच्या लेकरांचं भविष्य घडणार व ठरवणारा व्यक्ती प्रतिनिधित्वाच्या स्वरूपात तुमच्या 5 वर्ष तुमच्या समोर उभा असतो. कारण महात्मा बसवांना आपल्या अनुभव मंडपाचे पहिले अध्यक्ष पोतराज समाजाचे अल्लम प्रभू यांना केले होते. अल्लम प्रभू हे महात्मा बसवण्णाच्या जातीचे नव्हते. अल्लम प्रभू हे कुठेही त्यांची संपत्ती नव्हती. ते एक प्रामाणिक शरण होते. संसारामध्ये राहून प्रामाणिकपणाने जगणारा एक शरण ही पदवी प्राप्त केली होती. या देशातला प्रत्येक माणूस जात, धर्म, वर्ण या पलीकडे जाऊन आपण माणूस आहोत ही शिकवण महात्मा बसवण्णांनी 12व्या शतकात दिली. म्हणून आपण कुठल्याही व्यक्तीला निवडून देते वेळेस सुद्धा तो शरण आहे का हे विचार केलं पाहिजे. जी व्यक्ती निवडून येते ती व्यक्ती सुद्धा या राष्ट्रातल्या प्रत्येक मानवाच्या हितासाठी, निसर्गाच्या, प्राण्यांच्या त्यांच्या मनात करुणा असली पाहिजे. त्यांच्या हितासाठी त्यांनी काम केलं पाहिजे. महात्मा बसवांना बिज्जल राजाच्या राज्यामध्ये प्रधानमंत्री असते वेळेस त्यांच्याकडे त्यांचे काही पाहुणे आले होते. तेव्हाची वेळ रात्रीची होती. तेव्हा काही ऑफिशियली काम महात्मा बसवांना करत होते. ते काम झाल्यानंतर अनेक दिवे बंद करण्यास सांगितले. थोडेफार दिवे चालू ठेवले. तेव्हा त्यांचे पाहुणे विचारले, असं का? तेव्हा महात्मा बसवांना त्यांना सांगतात, या दिव्यामधलं तेल प्रजेच्या टॅक्स मधून म्हणजे त्यांनी दिलेल्या करामधून आलेल्या पैशातून आलेले होते. जोपर्यंत प्रजेचं काम करत होतो तोपर्यंत दिवे चालू होते. त्यांचं काम झालं म्हणून ती दिवे बंद केलो. आणि तुम्ही माझे व्यक्तिगत पाहुणे आहात. आता जे दिवे चालू आहेत ते माझ्या वैयक्तिक पैशामधून आणलेल्या तेलात दिवे चालू आहेत. म्हणून आपणाला आपला प्रधानमंत्री किंवा आपले प्रतिनिधी महात्मा बसवण्णाच्या विचाराचे असले पाहिजे. मित्र, कक्कय्या, हरळय्या, चेन्नय्या, नुलिये चंदय्या, मडिवाळ माचीदेव व घटीवाळय्या या कष्टकरी
दीनदलित, आदिवासी, 18 अलुतेदार, 12 बलुतेदार यांना बसवांना एकत्र करू लागले. त्यांना सहज साधे जीवन तत्वज्ञान सांगू लागले. एकाच देवाची, इष्टलिंगाची साधना करा आणि देह हेच देवालय, असं त्यांना सांगितले. मित्रो, हे वचन महात्मा बसवण्णाने आपल्या सर्वांना दिलेले आहे. महात्मा बसवण्णा सांगतात, कुठल्याही दगडात व फोटोमध्ये देव नसतो, तर आपल्या मनातच देव असतो. आपण चांगले कार्य केलं तर देवासारखे लोकांना वाटतो आणि चुकीचं काम केलं तर राक्षसासारखे वाटतो. म्हणून महात्मा बसवण्णा म्हणतात, आपले पाय हे मंदिराचे पिलर आहेत, आपलं डोकं हे आपल्या मंदिराचं कळस आहे आणि आपलं मन हेच देव आहे. म्हणूनच महात्मा बसवण्णा असे वचन दिले आहेत, देह हेच देवालय. मित्रो, आपल्या राज्यामध्ये प्रत्येक माणूस सुखानं जगावं यासाठी आपल्या प्रजेला महात्मा बसवण्णांनी एक मूळमंत्र दिलं, ते म्हणजे काय कवे कैलास. महात्मा बसवण्णा म्हणतात, मेल्यानंतर स्वर्ग वगैरे काहीही मिळत नसते. आपण या निसर्गाची निर्मिती आहोत आणि मेल्यानंतर या निसर्गातच मिसळून जाणार आहोत. म्हणून मेल्यानंतर स्वर्ग किंवा नरक मिळत नसतो, तर आपण प्रामाणिकपणानं, डोळसपणानं काम केल्याने जिवंतपणातच स्वर्गाची निर्मिती होते. आपल्या जीवनात प्रामाणिकपणानं काम करण्याने माणसाचे मन शांत असते. सायंकाळी सुद्धा झोप शांत लागते. आपल्या दररोज दैनंदिन व्यवहार सरळ व सुरळीत असतो आणि महत्वाचे आपण काम करण्याने वाईट गोष्टींपासून दूर असतो. आपल्या जीवनात कितीही चढ उतार आले तर आपण आपले काम सोडायचे नसते. कारण जीवनात कुठल्या तरी कारणाने, जीवनात उतार येण्याने, दुःख येण्याने काम सोडून व्यसनाच्या नादी लागतात. मग त्या वेळेसोबत तो दुःख पण दूर निघून जाते. पण तो व्यसन माणसाला चिटकून असतो. म्हणून महात्मा बसवण्णा सांगतात, आपलं काम डोळसपणाने, प्रामाणिकपणाने काम करण्याने माणसाच्या जीवनात जिवंतपणातच आपलं जीवन सुंदर होतं आणि मेल्यानंतर नाहीतर जिवंतपणातच स्वर्ग मिळतो. म्हणून महात्मा बसवण्णा हा वचन सर्व जनतेला दिलेला आहे, काय कवे कैलास. मित्रहो, 29 एप्रिल माझ्या वडिलांची पुण्यतिथी. माझ्या वडिलांनं मला सातत्यपणाने काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे. बाबा म्हणायचे, माणसाने काम नेहमी करण्याने माणसाला कधीही काहीही कमी पडणार नाही. चांगलं काम करण्याने समाजातले म्हणजे गावातले लोक आपल्याला चांगलं म्हणतात. आपल्या जवळ काहीही असलं तर ते संपून जाते, पण आपलं काम कधीच संपत नाही. म्हणून चांगल्यात चांगलं काम करत राहिलं पाहिजे. माझे वडील कुठल्याही शाळेत गेले नव्हते, पण शिक्षणाचं महत्व त्यांना माहित होतं. आम्ही 4 भावंड, 2 बहीण, 2 भाऊ. आम्हा चौघांना मात्र शिक्षण देण्याचं काम बाबांनी केलं. माझ्या वडिलांकडून मला प्रॉपर्टीच्या स्वरूपामध्ये संघर्ष करण्याची प्रेरणा आणि प्रामाणिकपणानं काम करणे या 2 गोष्टी मला मिळालेल्या आहेत. ही प्रॉपर्टी आयुष्यभर समाधान देणारी प्रॉपर्टी आहे, असे विचार असलेल्या माझ्या वडिलांसह सर्वांच्याच वडिलांच्या विचारांना व कृतीला त्रिवार अभिवादन. मित्र, 12व्या शतकात महात्मा बसवण्णाने अनुभव मंटपाच्या स्वरूपात जगातली पहिली संसद आपणाला दिलेली आहे. कर्नाटकाच्या भूमीमध्ये आजचे बसव कल्याण या ठिकाणी अनुभव मंटपाची निर्मिती करून महिलांना समान हक्क देण्याचं
काम महात्मा बसवण्णांनी अनुभव मंडपामध्ये केलेले आहे। या व्यवस्थेने गावच्या बाहेर ज्यांना ठेवलं होतं, माणूस असून माणसासारखे वागणूक त्यांना मिळत नव्हती, म्हणून त्यांना इष्टलिंग देऊन त्यांना लिंगायत केलं, त्यांना पण गावामध्ये आणले आणि माणसासारखे जगण्याचा अधिकार दिला। दररोज काम करून महिला आणि पुरुष अनुभव मंडप मध्ये यायचे आणि मानवाच्या आणि निसर्गाच्या हिताचे विचार मांडायचा। तो विचार वचन साहित्याच्या स्वरूपात आपणाला आजही पाहावयास मिळते। मित्र आज मी जे काही तुमच्या समोर बोलतोय ही सुद्धा अनुभव मंडपाचीच किमया आहे। कारण आमच्या देगलूरमध्ये अनेक वर्ष राजू पाटलांच्या घरामध्ये अनुभव मंडप चालवत होते। त्याच अनुभव मंडपामध्ये मी अनेक वर्ष सातत्याने एकही वेळेस गैरहजर न राहता त्या अनुभव मंडपामध्ये अनेक महामानवांना मला समजून घ्यायला मिळाले। म्हणून मला असं वाटते की आजच्या परिस्थितीमध्ये प्रत्येक गावामध्ये आणि प्रत्येक गल्लीमध्ये अनुभव मंडप असलं पाहिजे। कारण आपल्या लेकरांना प्रत्येक महामानवांचे विचार माहीत असले पाहिजे, तरच एक चांगला माणूस घडू शकतो। एक चांगला माणूसच एक चांगला राष्ट्र घडवू शकतो। म्हणून मला या व्हिडिओच्या माध्यमामधून आपणा सर्वांना सांगायला आनंद होते की मी जे काही शिकलो ते महात्मा बसवण्णांनी 12व्या शतकामध्ये जे अनुभव मंडप तयार केले होते, तीच संकल्पना आमच्या देगलूरमध्ये राबवण्यात आली आणि मला या सर्व काही महामानवांना समजून घेण्यात आलेलं आहे आणि महात्मा बसवण्णांना पण मला समजून घेता आलं। त्या महात्मा बसवण्णांच्या विचारांना मी खरंच त्रिवार अभिवादन करतो।